श्री गुरु सारिखा सता पाठी रखा, इतरांचा लेखा कोण करी. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरो तळवटे जो कोणी बैसला, काय वाणे त्याला सांगा जोजी. श्री गुरु सारिखा सता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताचा, वारकरी संताचा, या वारकरी संताचा, वारकरी असता पाठी रखा, इतरांचा लेखा कोण करी. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, संतश्रेष्ठ साधकांचे मायबाप, विठोबाचे प्राणसखे, मोक्षमार्गीचे संघाती, साधकांचे मायबाप असणारे महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानराज माऊली यांच्या अभंग गाथेच्या संहितेतून आणि नित्य हरिपाठामध्ये म्हणत असणारा गुरुपरंपरेच्या अभंगाच्या अंतर्गत सर्व वारकऱ्यांच्या पाठ असणारा, परिचित असणारा, सगळ्यांच्या कानावर असणारा, काहींच्या वाणीवर असणारा, काहींच्या जीवनात असणारा आणि काही जीवन जगत असलेला हा अभंग सुपरिचित आहे. आणि त्या अभंगावरती यथामथी यथावकाश
आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. या ठिकाणी संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला या वर्षी 91 वर्ष पूर्ण होत आहेत. 91व्या वर्षामध्ये सप्ताह समर्पण करत आहे. कधी कधी माणसाला सुद्धा जगताना एवढं आयुष्य प्राप्त होत नाही किंवा झालेलं नसतं, पण इथे होत असलेल्या सप्ताहाला 91 वर्ष झालं आहेत. पण ते किती मोठा जुना परमार्थ आपल्या ह्या गावचा आहे. इथल्या ह्या सगळ्या व्यवस्थापनावरून आपण निमंत्रित केलेल्या ह्या गाणगंधर्वांच्या उपस्थितीमुळे उत्तम वादक आहे, उत्तम गायक आहे, उत्तम साऊंड सिस्टम आहेत आणि आपण सर्वची सर्व उत्साहानं एकत्रित आलेल्या आहात. महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहेत आमचे गुरुबंधू रविदासजी महाराज जगदाळे, ते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे प्रकाश महाराज आहेत आणि बाकीच्यांचे मला नावं माहिती नाही, पण माझे आत्मस्वरूप आहेत. आणि इथे भगवान शंभू आहेत. आपण सगळे उपस्थित आहात तेव्हा आपण आपल्या आयुष्यातला दिलेला बहुमोल वेळ ह्या कीर्तनाच्या साधनेसाठी दिला आहे. आपल्या ह्या मंडपामध्ये आल्यानंतर आपला 1 मिनिटसुद्धा वाया जाता कामा नयेत आणि जाऊ नये याची मी दक्षता घेईल. विठ्ठल शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्ष ज्यांनी काम केलं असे आमचे पांगरकर सर, त्याचप्रमाणे कलकत्ते सर आणि चांदोरे सर, आपणही या ठिकाणी शिन्नरवरून आलेला आहात आणि अनेक पंचक्रोशीतील मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा आपण फार प्रस्तावनेमध्ये वेळ खर्च न घालता, पण त्याचबरोबर 91 वर्षापर्यंत ज्यांनी हा परमार्थ चालू ठेवला त्यांच्याविषयी दुर्लक्ष करता कामा नयेत. कारण जितकी जितकी प्रगती होत जाते त्या प्रगतीला ज्यांचा ज्यांचा आधार आहे त्यांच्याकडे सिंहावलोकन केल्याशिवाय पुढचा प्रवास करता कामा नाहीत. म्हणून जे जे वारकरी 91 वर्षांपासून या सप्ताहाला चालू ठेवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, काही हयात असतील काही नसतीलही, पण जे कुठे असतील त्या सगळ्यांनी हे काम जे चालू ठेवलं आहे ते अत्यंत प्रशंसनीय स्वरूपाचं आहे. त्या सर्वांना धन्यवाद देत देत ह्या अभंगाच्याकडे आपण प्रवेश करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून 91 वर्षाच्या यशस्वीतेच्या बाबतीमध्ये काय म्हटलं जाईल, हे जे परमार्थाचं बाळकडू आहेत, हे बाळकडू देण्यासाठी ज्या ज्या आईवडिलांनी या मुलांना इथे स्टेजवरती येऊन हे चांगले पोशाख दिला आहेत, त्या निमित्तानं त्यांच्याही मनामध्ये त्यांच्याही अंतःकरणामध्ये हे परमार्थाचं बाळकडू या 91व्या वर्षामध्ये जर झालं तर 100व्या वर्षापर्यंत हे तुमच्यासारखे उभे राहतील इथे. आणि हीच खरं अध्यात्मातील क्रांती असेल. विठ्ठल प्रसवली सया कुळाचा उद्धार, तो तर निर्धार नामा म्हणे नारायण गाय. प्रसवली सया कुळाचा उद्धार, तो तर निर्धार नामा म्हणे नारायण गाय 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 गाय. नारायण गात असेल, ध्यात असेल, त्यांच्या मुखातून नामचिंतन होत असेल तर हे भविष्यामध्ये कुळाचा उद्धार करणारे कुळ उद्धारक असतील हे. आणि म्हणून त्यांच्याही आईवडिलांना धन्यवाद देत तयाचा हरीख वाटे देवा. आजचा जो अभंग आहे तो अभंग वारकरी संप्रदायातले पायाच्या स्थानी असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या जिल्ह्याचे प्रसिद्ध संत श्री संत निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे ज्येष्ठ बंधू
प्रारब्धाने मिळालेले हे ज्येष्ठ बंधू आणि मागच्या पुण्याईने त्याच घरामध्ये मिळालेले गुरुही आहेत. एकाच घरामध्ये मोठा भाऊ सगळ्यांचा गुरु व्हावा, हा खरं महाराष्ट्रीय कुटुंब व्यवस्थेच्या दृष्टीने सर्वोत्तम आदर्श आहेत. अग्रजा भ्राता पितू समान असं वेदामध्ये म्हटले आहे. जो मोठा भाऊ असतो ना, तो आपल्या वडिलांसमान असतो. आणि म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दोघांनाही देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर आई आणि वडिलांची दोन्ही भूमिका ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चांगली निभावली असे गुरु आणि ज्येष्ठ बंधू श्री संत निवृत्तीनाथ महाराज, त्यांचा वर्णन करणारा, एका शिष्याच्या भूमिकेतून वर्णन करणारा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. आणि ज्यांचं वर्णन केले ते निवृत्तीनाथ महाराज आहे. विठ्ठल कीर्तनातला प्रत्येक शब्द पहिल्यापासून ऐकत चला. सुरुवातीला असं तुम्हाला वाटेल हे तर मला माहितीच आहे, हे तर मला माहितीच आहे, पण नंतरच्या शेवटच्या क्षणी असं व्हायला नको, पहिलं काय ऐकलं होतं ते ऐकलं तर बरं झालं असतं. म्हणून पहिल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत ऐका. पहिल्या वाक्याचं उपयोगिता शेवटच्या क्षणी होईल किंवा मध्ये कधीतरी होईल. म्हणून प्रत्येकाने या ज्ञानमंडपामध्ये एकाग्रतेने ते ऐकायचं. अभंग ज्यांचा आहे त्यांच्याबद्दल आपण थोडासा परिचय करून घेऊ आणि मग ज्ञानेश्वर महाराजांचा तत्त्वज्ञानाचा परिचय ज्या अभंगाच्या माध्यमातून झाला त्याचाही परिचय करून घेऊ. जगामध्ये अनेक आश्चर्य आहेत, त्यापैकी ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन हेच आश्चर्यमय आहे. पहिलं आश्चर्य ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये हे आहे, ते पुरुष आहेत. जसं स्त्री आणि पुरुष आहेत, ते पुरुष आहेत, पण त्यांच्या समकालीन आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या उत्तरकालीन सगळ्या संतांनी त्यांना एकमुखाने एका नावाने हाक मारली, ते म्हणजे माऊली. आता माऊलीला माऊली कोणी म्हणत नाही, पण पुरुष असताना देखील सगळ्या संतांनी त्यांना माऊली म्हटलं आहे. आणि माऊली म्हणजे आई आहे. आई तिला म्हणतात जी कुटुंबातील सगळ्याच मुलामुलींना सामावून घेते. तसं संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला आपल्यात सामावून घेणारी मातृत्व आणि वात्सल्य हृदयी व्यक्तिमत्व म्हणजे संत श्रेष्ठ मेळविली मांदी वैष्णवांची, हो हो, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, जयाने गाठली हो मुक्तीची गवाही, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, वैष्णवांची, वैष्णवांची. आई म्हटलं की खाऊ घालणं हा आईचा पहिला स्वभाव आहे. पण जी खाऊ घालते ना ती जशी आई असते तशीच ती गृहिणी सुद्धा असते. ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये गृहिणीचं काम केलं आहे. म्हणजे आईचंही काम केलं आहे आणि गृहिणीचं काम केलं आहे. इथे बऱ्याच आमच्या गृहिणी बसलेल्या आहेत. आईला आई का म्हणावं याचं कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. लहान मुलगा असेल आणि त्याचं जर पोट एकाच घासात भरत असेल आपल्या, तर आई त्याला एक घास एकदम न भरवता त्याच्या योग्यतेप्रमाणे एकाच घासाचे 20 घास करते. आणि 20 घास करताना प्रत्येक घासाला त्याला आठवण करून देते, हा मामाचा घास आहे, हा चिवचा घास आहे, हा आत्याचा घास आहे. जेवढे नाते आहेत त्या नात्यांची ओळख प्रत्येक घासाला करून देते. म्हणजे त्याला अजून हे नातं काही माहिती नाही आहे,
पण काही माहिती नसताना सुद्धा एका एका घासाला ती एक एक नात्याची ओळख करून देते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाळजई जेव विजय तई घास एक घास विसाठाई की जे. आई जेव्हा जेवू घालते तेव्हा एक घास 20 ठिकाणी करते आणि त्या मुलांचं पोट भरवते. तसं ज्ञानेश्वर महाराज सगळ्या महाराष्ट्राला तृप्त होईपर्यंत वाढण्यासाठी जी भूमिका करतात ना, ती उत्तम सुगरणीची करतात. उत्तम सुगरणीची आहे. आणि उत्तम सुगरण होण्याच्या अगोदर ती एक माय असली पाहिजे, ती एक आई असली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलं. आणि ती आई माऊली नाही, ती माऊलीपेक्षा मयाळ आहे. तू माऊली ऊनी मवाळ, तू माऊली ऊनी मवाळ, मामुले होणे मवाळ, मामुले होणे मवाळ. चंद्राहुनी चितळ, पाण्याहुनी पातळ, चंद्राहुनी चितळ, पाण्याहुनी पातळ, कल्होळ प्रेमाचा, प्रेमाचा, तू माऊली ऊनी मवाळ, तू माऊली ऊनी मवाळ, मी मातृत्वाची ओळख करून देतो आहे. ज्ञानेश्वर महाराज माऊली आहेत, पण माऊलीपेक्षाही मयाळ आहे. पाण्याहूनही पातळ आहेत, चंद्राहूनही शीतल आहेत. अशा अनंत विशेषणांच्याद्वारे ज्ञानेश्वर महाराजांच्या मातृत्वाचा परिचय करून दिला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज एका गृहिणीचं काम करतात. आणि गृहिणी म्हटलं की तिला दुसरं एक नाव आहे सुगरण. आणि जिला सुगरण म्हणतात तिला स्वयंपाक करताना साधनं कमी जरी असली, पण किती प्रमाणात टाकल्यानंतर त्या पदार्थांची चव येते, तिला सुगरण म्हणतात. आणि स्वयंपाकाचे सगळे पदार्थ आणून देऊन सुद्धा किती प्रमाणात टाकावं हा गुगलचा संदेश घेतल्याशिवाय टाकता येत नसेल तर तिला सुगरण म्हणत नाही. एक अत्यंत शिकलेली मुलगी पुण्यामध्ये लग्न झालं आणि नुकतंच मला बोलवलं. आणि तिचे सासरे माझे ओळखीचे असल्यामुळे तिने मला आल्यानंतर या महाराज नाश्ता दिला आणि तो मी खाल्ला. आणि खाल्ल्यानंतर तिला पोचपावती द्यायची म्हणून म्हटलं उपीट छान झालं होतं. ती म्हटली उपीट नाही, ते पोहे होते. ते सासरे माझ्याकडे पाहिले आणि म्हटले नाही, ती आता नवीन मुलगी आहे. आणि आतापर्यंत मी तिला जेव्हा जातो तेव्हा म्हटलं तुझे जे पहिल्या दिवशी केलेले जे उपीट होतं ना ते खूप छान झालं. ते म्हटले मी पहिल्यांदाच या घरामध्ये आले होते तेव्हा मला माहिती नव्हतं. सुगरण त्याला म्हणतात, योग्य प्रमाणामध्ये त्या सगळ्या पदार्थांचं मिश्रण केल्यानंतर ते पाहता क्षणी ज्यांच्या जिभेला पाणी सुटतं तिला म्हणायचं सुगरण. ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायातले एक उत्तम सुगरण आहेत. उत्तम सुगरण कोणाला म्हणावं हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. ते असं म्हणतात, जी उत्तम सुगरण जी असते ना तिला स्वयंपाकाचं चांगलं ज्ञान असतं. आणि ती स्वयंपाक झाल्यानंतर जेवू घालण्याकरता ती उदार असते. स्वयंपाक करण्यामध्येही कुशल आहेत, जेवू घालण्यामध्येही उदार आहेत. नाहीतर काही माणसं जेवणामध्ये अत्यंत कुशल असतात पण जेवू घालण्यामध्येच आणखी चतुर, आणखी भाकर दिली तर चालेल का, थोडं पाणी दिलं तर चालेल का. अहो म्हटले ते पुण्यातले लोक आहेत, आणखी देऊ, आणखी देऊ का, आणखी देऊ का, आणखी देऊ का, म्हणजे तुमच्याकडे आहे तरी किती आहे असं. सुगरणी आणि उदारे, ती सुगरण पण पाहिजे आणि जेवणारे जे आहेत ना त्यांना उदार अंत करणारी ती वाढणारी पण असावी.
आणि म्हणून कोणतीही स्त्री जेव्हा वाढत असेल ना, वाढता क्षणी तिने आपली भूमिका पाहिजे, मी आई आहेत. मग नवऱ्याला जरी वाढत असेल ना, तर आईच्या मातृत्वाने वाढावं. घरातले जेवढे माणसं आहेत ते वाढताना ती मातृत्वाच्या भूमिकेनंच वाढलं पाहिजे ती. आणि म्हणून सुगरणी आणि उदारे या दोन गोष्टी या आईच्याकडे असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जे पक्वान्न तयार केलं सगळ्या महाराष्ट्राच्या मांदियाळीला, ते ज्ञानेश्वरीच्या रूपानं 9000 ओव्यांचा सुंदर पक्वान्न म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 1400 वर्षाच्या जीवन जगणाऱ्या योग्यासाठी जे उत्तम पक्वान्न तयार केलं 65 ओव्यांच्या माध्यमातून, त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. आणि जे जीवनमुक्त आहे, सिद्ध महात्मे आहेत, त्यांच्याकरता एक पक्वान्न तयार केलं, त्याला अमृत अनुभव म्हणतात. आणि जे भक्तीच्या क्षेत्रामध्ये नांदणारे लोक आहेत त्यांच्याकरता गाथा लिहिलात. पण संसारामध्ये असून सुद्धा काम करता करता चारही मोक्षाची प्राप्ती करून घेता यावी याकरता 27 अभंगाचा लघुकाय ग्रंथ तुमच्या आमच्याकरता लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. आसोनी संसारी जीवे वेगो करी हो. 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 वेदशास्त्र उभारी बायाचे दान. वेदशास्त्र उभारी बायाचे दान हो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानेश्वर महाराज एका सुगरणीच्या रूपामध्ये आहे आणि त्यांनी निर्माण केलेलं पक्वान्न म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, चांगदेव 65, हरिपाठ आणि गाथा. पण एवढं पक्वान्न तयार केल्यानंतर सुगरण आहे, उदार आहेत, पण ज्यांना जीव घालायचं त्यांच्यासाठी सुद्धा 2 गुण असले पाहिजे. नाही तर काही माणसं अशी असतात, त्या सुगरणबाईने 4-5 तास खर्च करून उत्तम स्वयंपाक करत असते आणि प्रत्येक घासाला त्या जेवणाऱ्यांच्याकडे वाट पाहत असते. काहीतरी बोलतील ते, काहीतरी सांगतील ते, पण त्यांना फक्त पोट भरायचं असतं, खाण्याची अजिबात अक्कल नसते. काहीच प्रतिक्रिया देत नाही. शेवटी तिला नाईलाजाने म्हणावं लागतं, स्वयंपाक कसा झाला? हा 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 चांगलं झालं. ते सुद्धा नीट म्हणत नाही. म्हणून संसारामध्ये राहत असताना भावना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना भावना समजून घेता येतात ना, तेच नीट संसार करू शकतात. आणि ज्यांना भावना समजून घेता येतात ना, त्यांचाच नीट परमार्थ होतो. नाही तर काय, तुमचं कामच येते, तुम्ही केलंच पाहिजे ते. अरे असं नाही. त्यांचं काम जरी असलं ना, त्यांना प्रोत्साहित करणं हा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. म्हणून गृहिणी म्हणत असतात, एवढं करून सुद्धा यांना काही अक्कल नाही, मला कोणी समजूनच घेत नाही. ज्ञानेश्वर महाराज या गृहिणीच्या रूपामध्ये असल्यामुळे एवढं पक्वान्न तयार केलं आणि वाढल्यानंतर जे खातात ना, त्यांच्याकडनं 2 गुणांची अपेक्षा केली आहे. कोणतं आहे? सुगरणी आणि उदारे. जे जेवायला बसले ते कसे असले पाहिजे? रसज्ञ. रसज्ञ म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव कालच्यापेक्षा आजची कशी आहे, परवापेक्षा आजची कशी आहे, तेरवापेक्षा आजची कशी आहे, आठवड्यातला निष्कर्ष त्याला सांगता आला पाहिजे. आणि त्या सगळ्या चवीपेक्षा आजचा शिरा हा उत्तमच होता. आजच्या पोळ्या अतिशय छान होत्या. यातली चटणीची चव म्हणजे आतापर्यंत मी कधी पाहिलीच नाही. 90 वर्षापर्यंत प्रत्येक दिवशी नित्य नूतन आपला कौतुक करता आलं पाहिजे. स्वयंपाक करणाऱ्याचं तर तिला वाटेल की स्वयंपाक चांगला करावा. म्हणून खाताना पहिल्या घास घेतल्याबरोबर पाहावं गृहिणीकडे, मस्त झाला, स्वयंपाक छान झाला. याला म्हणायचं रसज्ञ. म्हणजेच सुगरण आहे, उदार आहे ती वाढणारी, आणि खाणारा रसज्ञ आहे. पण काही लोक रसज्ञच असतात पण चतकुर भाकरीपेक्षा काही खात नाही.
म्हटलं काय, आत्ता जेवण आलो ना. ती म्हणते अहो 5 तासापासून स्वयंपाक केला, एवढा मोठा स्वयंपाक केला, जरा थोडासा खा. पण तो खातच नसेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून तो रसज्ञही असला पाहिजे आणि तो जेवणाराही असला पाहिजे. तृप्त होईपर्यंत तो खाणारा असला पाहिजे. म्हणजे खाणाऱ्याच्या ठिकाणी रसज्ञ आणि जेवणारा, आणि स्वयंपाक करणाऱ्याच्या विषयी सुगरण आणि उदार. जर असा मेळ जुळून आला आणि जेवायला बसले तर मला सांगा, जेवणाऱ्यांचे वाढणाऱ्याचे दोन्ही हात आणि खाणाऱ्याचे दोन्ही हात कुठे जातील? कुठे जातील जास्तीत जास्त? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे मिळती. योगायोगाने असा जर योग जुळून आला, मिळती तै अवतरे हातू जैसा. मग वाढणाऱ्याचे हात ताटामध्ये घ्या 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 घ्या, आणि खाणाऱ्याचे हात द्या, थोडे आणखी द्या. एका हाताने खाणं चालूच आहे, थोडं दे आणखी, थोडं दे आणखी. म्हणजेच खाणाऱ्याचे दोन्ही हात ताटामध्येच आणि वाढणाऱ्याचे दोन्ही हात ताटामध्येच. रसज्ञ आणि जेवणारे मिळती तै अवतरे हतू जैसा. हा जेवणाचा दृष्टांत देत देत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकडे गृहिणीची भूमिका घेतली आणि आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथांच्याकडे रसज्ञ आणि जेवणारे ही भूमिका घेतली. आणि सगळा ग्रंथ लिहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं, देवाचे मनोगत तू मूर्त हसी जाणत. देवाचे मनोगत तुम्ही मूर्त जाणत आहात. याप्रमाणे ही कौतुकाची भूमिका गुरु शिष्यांच्या नात्यामधली असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी कायम गृहिणीचं काम करावं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी कायम रसज्ञ आणि जेवणारे या भूमिकेचं काम करावं. आणि म्हणून मातृत्व हृदयी संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचा हा भावभंग आहे. विठ्ठल म्हणून स्वयंपाका करताना ज्ञान असावं लागतं. तसं ज्ञानेश्वर महाराज हे गृहिणी आहेत आणि त्यांच्याजवळ हे वाङ्मयाचं ज्ञान किती आहे? ते म्हटले किती नाही, ते ज्ञानाचे सागर आहेत. विवेक सागरा हो, ज्ञानाचा सागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या प्रमाणावरून काय सिद्ध होतं? रविदास महाराज, आमचा वारकरी संप्रदाय हा ज्ञानाला महत्त्व देतो. त्याचा पाया ज्ञानाचा आहे आणि ज्याचा कळस वैराग्याचा आहे. तिथे गंडा दोरा अंगारा दुपारा, हे घ्या ते घ्या, हे प्या ते प्या, याच्यातला काही भाग नाही. नेनती काही टाना टोना, 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 नेनती काही टाना टोना. म्हणून वारकरी संप्रदाय हा बुद्धिमानांचा संप्रदाय आहे. तिथे टानाटोना चमत्कार याला काही किंमत नाही. इथे सुरुवातच ज्ञानापासून आहेत, कळस वैराग्याचा आहेत आणि त्यामुळे इथे प्रत्येक गोष्ट ही घासून घेतली जाते, तपासून घेतली जाते.
आणि ह्यासाठी सगळ्या संतांना परीक्षेतून जावं लागलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एवढा मोठा गाथा लिहिला, पण 13 दिवस रामेश्वर भट्टांनी तो इंद्रायणीच्या डोहामध्ये फेकून दिल्यानंतर त्यांना सुद्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं लागलं. 13 दिवस उदकावरती त्या वह्या तारल्या आणि त्या वह्या कोरड्या जेव्हा आल्या झाल्यात तेव्हा रामेश्वर भट्टांना वाटलं हे काही साधे नाहीत बरं का. यांची तुलना करायची असेल तर यांची तुलना या विष्णूच्या बरोबर होऊ शकते. तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाची आले, म्हणवोनी रामेश्वरी, म्हणवोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम, आरती तुकाराम, स्वामी सद्गुरू बाबा, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पावता कविया, आरती तुकाराम. म्हणून वारकरी संप्रदायातले सगळे संत त्यांना परीक्षा द्याव्या लागल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी किती परीक्षा घेतल्या हो. जेवणासाठी जेव्हा मधुकरीसाठी जेव्हा जायचे, मधुकरी तर भेटली नाहीच, पण त्याच्या उलट पक्षी चिखल माती त्यांच्या अंगावरती फेकली जायची आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिलं? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. मृद सभाये नवीनीत, तैसे सजनाचे चित्त, जासी अपंगिता नाही, जासी अपंगिता नाही, त्यासी धरे जो हृदय हो जे का असे हे ज्ञानेश्वर महाराज. त्यांची एक शेवटची ओळख सांगून ह्या अभंगाच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत. शिष्य आणि गुरुचं नातं अत्यंत हे संवेदनशील असतं, अत्यंत संवेदनशील असतं. जोपर्यंत काही येत नाही तोपर्यंत शिष्य नेहमी गुरूंच्या अवतीभोवती असतो. पण त्याला जेव्हा वाटायला लागतं की जे गुरूंना येतं त्याला त्याच्यापेक्षा मला आता जास्त यायला लागतं, तेव्हा तो म्हणतो महाराज मी आता येतो जरा फिरून. आणि मग तो आकाशामध्ये भरारी घ्यायला लागतो आणि त्याला वाटायला लागतं की मला आता गुरूंच्या पेक्षा जास्त येतं. आणि मग तो म्हणायला लागतो, लहान काळामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतलं मी, नाही असं नाही, पण आता त्यांचं ज्ञान कमी पडलं म्हणून मी दुसऱ्या गुरुकडे गेलो. असं त्यांची भूमिका असते. पण हा अभंग समजून जर घ्यायचा असेल ना तर ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका अशी आहे, शेवटच्या 22व्या वर्षी जेव्हा समाधी घ्यायची ठरली तेव्हा एका बाजूला पांडुरंग परमात्मा आणि दुसऱ्या बाजूला निवृत्तीनाथ महाराज, दोघंही हाताला हात धरून, दोन्ही हाताला एका बाजूला निवृत्तीनाथ महाराज एका बाजूला पांडुरंग परमात्मा समाधीला घेऊन जात आहेत. विधेय अवस्थेमध्ये असणारे निवृत्तीनाथ महाराज पण शेवटचे पावलं मोजत असताना त्यांना हुंदका थांबवना त्यांना आणि अचानक मोठ्याने रडू लागले. ते सगळ्या वारकऱ्यांनी, हजारो वारकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांना विचारलं, निवृत्तीनाथ महाराज तुम्ही तर कधी प्रवृत्तीला शिवलाच नाहीत, तुम्ही का रडतात? आई वडील गेले तेव्हा तुम्ही रडले नाहीत, मग आता तुम्ही का रडतात?
ते म्हटले माऊली जातात ह्याकरता मी रडत नाही, पण गुरु शिष्याचं नातं शेवटच्या क्षणापर्यंत कसं निभवावं हे मला ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रातून कळलं. अमर्यादा कैदी नाही केलीये गुरु शिष्य पणे सीधीने गुरु शिष्य पणे अमर्यादा कधी नाही नाही केली गुरु शिष्य पणे सीधीने गुरु शिष्य पणे समाधीला जाता क्षणीचे अत्यंत भावुक उद्गार निवृत्तीनाथ महाराजांचे आहेत आणि शब्द असे आहेत नामदेव महाराजांचे. अवज्ञा कधी केली नाही येणे. ह्या ज्ञानेश्वर महाराजांनी जागृतीमध्ये नाही, स्वप्नामध्ये सुद्धा नाही, कधीच आणि कधीच माझी अवज्ञा केली नाही. आणि गुरु शिष्य पण सिद्धी नेले. गुरु शिष्याचं नातं शेवटच्या पर्यंत निभवणं ही मोठी अग्निपरीक्षा आहे. लग्न सगळंच करतात, पण पती पत्नीचं नातं शेवटच्या क्षणापर्यंत आदर्शात्मक निभवणं ही मोठी सत्वपरीक्षा असते. नाहीतर 2-4 दिवस आहो आहो आणि 10-15 दिवस महिना झाल्यानंतर का रे तुला एवढं कळत नाही का, हे शिकणाऱ्या लोकांचे उद्गार तुम्हाला कानावरती आले नसतील. ते आदर्श राखला जात नाही. गुरु शिष्याचा आदर्श, पती पत्नीचा आदर्श हा अत्यंत भावनाशील असा आदर्श आहे. या आदर्शाचं व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. त्यांचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये अर्थाच्या दृष्टीने आपल्याला प्रवास करायचा आहे. तसं तुम्ही आम्ही सगळेच प्रवासी आहोत, सगळेच प्रवासी आहेत. आणि प्रवास महाराज वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. काही लोक रस्त्याने प्रवास करतात, रस्त्यावरचा प्रवास असतो. काही लोक पाण्यामध्ये प्रवास करतात, त्यांचा हा पाण्यातला प्रवास असतो, समुद्रातून प्रवास असतो. काहींचा प्रवास हा आकाशातून असतो, म्हणजे त्यांचा प्रवास हा विमानाने असतो. काहींचा पाण्याने आहेत, काहींचा रस्त्यावरचा आहेत, काहींचा हवेत आहेत, आकाशातला आहेत. काहींचा प्रवास शरीराने आहेत, या स्थूल शरीराने. आणि काहींचा प्रवास शरीर पडल्यानंतर यातलं जे सूक्ष्म शरीर आहेत ते शरीर ह्या शरीरातून बाहेर निघून कर्माप्रमाणे त्यांचा जन्मांतरामध्ये पुढचा प्रवास तो सूक्ष्म शरीराचा होतो. म्हणजे तुम्ही आम्ही मागचेही प्रवासी आहोत, आताही प्रवास करत आहोत आणि पुढेही किती कर्मामुळे किती प्रवास करावा लागणार आहे काही सांगता येत नाही. म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच कसे आहेत, प्रवासी आहोत. फक्त काही पुढचे प्रवासी, काही मागचे प्रवासी. सबको जाना है वहाँ, कोई आगे कोई पीछे, सबको जाना है वहाँ. सगळेचे सगळे आपण प्रवासी आहोत. पण प्रवास करताना 2 गोष्टी कळाल्या पाहिजे की मी निघालो कुठून, आणि दुसरा भाग आहे मला जायचं कुठे आहे. आलासी कोठोनिया जासी रे गवल्या ठाया आळाची गोठवणे या रात्री रे गवल्या ठाया. घरदार तुझ्या नाही अवघी लंडकीच माया. घरदार तुझे आई, अवघी लंडकीच माया. सावध होय बाबा, काळ लागला बाबा, सावध होय बाबा, काळ लागला बाबा, लागला बाबा, लागला बाबा. मी प्रवासाबद्दल बोलतोय बरं का. कुठून आलो आहेत, कोणत्या गावातून आलो आहेत, आणि शेवटी कुठे जायचं आहे. आम्ही वैकुंठवाशी. आमचा प्रवास सुरू झाला आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठातून आलो आहोत.
आणि शेवटी आमचं फायनल डेस्टिनेशन कोणतं आहे ते सुद्धा वैकुंठच आहे. म्हणजे आपण आलो कुठून आणि जायचं कुठं हे आपल्याला माहिती पाहिजे आणि आपण प्रवास का करत आहोत हेही माहिती पाहिजे. नाहीतर एक जण रेल्वे स्टेशनवरती भीक मागत होता आणि त्याने विचारलं मला मुंबईला जायचं आहे. ठीक आहे म्हटले, पण ती गाडी चालली होती मुंबईला जायचं होतं, त्याला गाडी चालली होती नागपूरला. तो गाडीत बसला आणि त्या लोकांनी सांगितलं ही गाडी नागपूरला अशी तुम्हाला मुंबईला जायचं आहे ना, तुम्ही या गाडीत येऊ नका. ते म्हटले असं काही नाही आहे, गाडी मुंबईला जाऊ द्या नाही तर नागपूरला जाऊ द्या, मला प्रवास करायचाच. म्हटले का? ते म्हटले असं आहे, मुंबईला गेलं तरी मला भिकच मागायची आहे आणि नागपूरला गेली तरी मला भिकच मागायची. माझ्या दृष्टीने प्रवास काय आहे, इकडे जाऊ दे इकडे जाऊ दे, भिकच मागायची आहे. म्हणजे ज्याच्या प्रवासाला दिशाच नाही अशा प्रवासाला प्रवास तरी कसा म्हणता येईल बरं? प्रवास असा पाहिजे, निघाल्यानंतर जेव्हा वारकरी पंढरपूरला निघतात तेव्हा त्यांना कळतं की आम्ही इथून निघालो आहोत आणि आम्हाला पंढरपूरला जायचं आहे. असं जर प्रवास निश्चित असेल तर त्यांचा प्रवास हा योग्य ठिकाणी होतो. हे तुम्हाला सगळं माहिती आहे. मला प्रवासाचं वर्णन करायचं नाही, काही मी कादंबरी सांगत नाही किंवा मी कथाकथनही करत नाही. मला याच्या माध्यमातून दुसरं सांगायचं आहे. प्रवास जेव्हा करायचा असतो तेव्हा 4 गोष्टी असाव्या लागतात. प्रवासाला मध्ये 4 गोष्टी असाव्या लागतात. पहिलं म्हणजे ज्याला प्रवास करायचा आहे त्याचं व्हेइकल साधन चांगलं पाहिजे. ज्याला प्रवास करायचा आहे त्याला माहिती पाहिजे आपला रस्ता चांगला पाहिजे. ज्याला प्रवास करायचा आहे त्याचा ड्रायव्हर चांगला पाहिजे. ज्याला प्रवास करायचा आहे तो ज्या गाडीमध्ये जातो त्या गाडीचा मालक कोण बसला आहे तोही नीट चांगला पाहिजे. तसं या अध्यात्मातला प्रवास करताना शरीर हे रथ आहे. शरीर काय आहे? रथ आहे. या शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे तो रथी आहे. या शरीराला जे घोडे आहेत, रथाचे जे घोडे आहेत ते पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार, अर्थात हे घोडे, इंद्रिय म्हणजे घोडे आहेत आणि शब्द स्पर्श रूप रस गंध हा त्याचा रस्ता आहे. बुद्धी ही सारथी आहेत, मन हा लगाम आहेत आणि जी दिशा आहेत ती 2 दिशा आहेत, एक अधोगती आहेत आणि एक ऊर्ध्वगती आहेत. आता हा रथाचा प्रवास करत असताना तुम्हाला काय काय सांगितलं लक्षात आहे का? शरीर हा रथ आहे, आत्मा त्या शरीरामध्ये बसलेला रथी आहेत, बुद्धी ही सारथी आहेत, मन हे लगाम आहेत, इंद्रिय हे घोडे आहेत, पंच विषय हा रस्ता आहेत आणि त्यांची 2 गती आहेत, एक ऊर्ध्व गती आणि अधोगती. ह्या रस्त्याने आपल्याला प्रवास करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला अगोदरचा प्रवास मी सांगितला, त्यानंतरचा हा प्रवास आता ह्यानंतर सांगतो. शरीरम आत्मानं सारथिं विद्धि, शरीरम रथमेव च, बुद्धिं तु सारथिं विद्धि, मन प्रग्रमेव च. मन जे आहेत तो लगाम आहेत आणि या सगळ्या भूमिकेमध्ये सगळं चांगलं पाहिजे. नाहीतर काय काय आहे, काही वेळेस प्रवास करताना रस्ता खूप चांगला असतो पण गाडी खूप जुनी असते, रस्ता उरकतच नाही. तसं तुमचे आमचे हे सगळे जे भेटलेले आहेत ना, माझं शरीर तुमचं शरीर, ह्या सगळ्या प्रवासातल्या गाड्याच आहेत. काहींच्या गाड्यांना सारखं पंक्चर होतात, त्या गाड्या सारखं ट्यूब टाकावी लागते, काही मशीनच बेकार झालेलं असतं, सारखी सर्व्हिसिंग करावी लागते. आता डॉक्टर साहेब इथे बसले आहेत, म्हणजे कोणाचे गुडघे, कोणाचे पाय, कोणाचे काय, शेवटच्या क्षणापर्यंत प्रवासाला हे शरीर योग्य होईलच असं काही सांगता येत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, जर अध्यात्म करायचं असेल तर आपले गात्र चांगले पाहिजे. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा, गात्रे माझे पांडुरंगा. नको जाऊ देऊ भंगा,
आपला हा रथ चांगला असला पाहिजे. त्या उपनिषदातल्या ऋषींनी देवाला प्रार्थना केली आहे, देवांनो 100 वर्ष आम्हाला आमच्या डोळ्यांना चांगलं पाहता आलं पाहिजे, 100 वर्ष आम्हाला चांगलं ऐकता आलं पाहिजे, 100 वर्ष आम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे, 100 वर्ष आम्हाला चांगल्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टवंसस्तनूभिः विषेम देवहितं यदायुः. म्हणजे हा रथ चांगला पाहिजे. नंतर रस्ता पण चांगला पाहिजे. काहींचा रस्ता शब्द स्पर्श रूप रसगंध यांचा एवढा रस्ता बेकार आहेत, काय आपण खातो काय पितो यांना तपासच नसतो. याकरता आपल्या इंद्रियांना आपल्या घोड्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोडे नाम विठोबाचे, गोडे नाम विठोबाचे. म्हणून हा 91 वर्षापर्यंत हा सप्ताह चालण्यात आलेला आहे ना. 7 दिवस सप्ताह म्हणजे आपल्या इंद्रियांना दिलेलं प्रशिक्षण आहे. कानाने काय ऐकावं, डोळ्याने काय पाहावं, हाताने काय करावं. अर्थात या मोबाईल घेतल्यानंतर जे छोटं पुस्तक असतात ना, त्याचा वापर कसा करायचा आहे, काय म्हणतात त्याला, छोटं पुस्तक भेटतं ते मॅन्युअल बुक. काही तुम्ही घ्या त्याला मॅन्युअल म्हणतात. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत हे मॅन्युअल बुक ऑफ लाईफ आहे. जीवन कसं चालावं, जीवनाचा उपयोग कसा करावा हे समजून घेणारं मॅन्युअल बुक म्हणजे ज्ञानेश्वरी आहेत. सप्ताहामध्ये कीर्तनाला भरपूर लोक आहेत. ज्ञानेश्वरी पारायणाला किती आहे मला माहिती नाही. किती 40 91 तरी पाहिजे होते. प्रत्येक वर्षाचं एक 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 तरी. विठ्ठला 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 हा सगळा प्रवास मी का सांगत आहे, या प्रवासामध्ये ड्रायव्हर हा उत्तम असावा लागतो. ड्रायव्हिंग सगळेच करतात, पण राष्ट्रपतीच्या गाडीचा ड्रायव्हर आहे त्याला पगार किती आहे ते विचारा. पंतप्रधानाच्या गाडीचा ड्रायव्हरची किंमत विचारा, त्याला किती महिन्याला भेटतं आहे. आमदार खासदारांचं त्यांना विचारा. माणसं तेच असतात, पण ज्यांच्यामध्ये जास्त कौशल्य असतं ना त्यांना त्या कौशल्याचं मूल्य चांगलं कळतं आहे. आणि ज्याला चांगलं कौशल्य येतं ना तो कुशल म्हटला जातो. योगक कर्मसु कौशलम असं गीतेतलं वचन आहे. जो कुशल त्याला एफिशियन्सी म्हणतात, त्याला उत्तम तो त्या क्षेत्रातला असला पाहिजे. तो असेल तर त्याला मूल्य जास्त असतं. माझ्या ओळखीचा एक मित्र आहे, त्याला फक्त फेटा चांगला बांधता येतो. पण तो फेटा चांगला बांधता येतो एवढ्या कलेवरती सगळे देश फिरून आला येतो. महाराष्ट्र संस्कृती मंडळामध्ये त्याला फेटा बांधण्याचंच काम आहे. म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये जायचं आणि महाराष्ट्राची संस्कृती फेटाची आहे. तो म्हटलं महाराज मला काही येत नाही, फक्त एकच काम येतं, मला फेटा बांधता येतो. आणि मला चांगला फेटा बांधता येतो हा त्या माणसाला कळालं आणि त्यामुळे तो प्रवास माझा देशोदेशीचा झाला आहे. म्हणजेच आपल्याला फेटा बांधताही आला पाहिजे आणि मला चांगला फेटा बांधता येतो हे एखाद्याला कळालं पण पाहिजे. एखादी गृहिणी मुलगी चांगली पण असली पाहिजे आणि ती आपल्या घराला योग्य आहे असं कळालंही पाहिजे, मग त्यांचा जोडा जमतोय. शिष्य चांगलाही पाहिजे आणि त्याला भेटलेला गुरुही चांगला पाहिजे. म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये मार्गदर्शक चांगला असावा लागतो. तो GPO नीट असला पाहिजे. म्हणून अध्यात्माच्या आंतरप्रवासातील GPO म्हणजे श्रीगुरु आहे. आंतरप्रवासातील बाहेरच्या प्रवासामध्ये कसं जायचं तर गुगल आहेच आपल्याला. जवळचा रस्ता लांब दाखवतो, लांबचा रस्ता जवळ दाखवतो.
पण श्रीगुरु मात्र तसे नाही आहेत. श्रीगुरु त्या साधकाला हात पकडल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जातात आणि तो श्रीगुरूंचा जो प्रवास आहे ना त्याची ती आंतरयात्रा आहेत. आणि ही आंतरयात्रा कोणी कर्माने करतं, कोणी उपासनेने करतं, कोणी जपाने करतं, कोणी तपाने करतं, कोणी अनुष्ठानाने करतं, कोणी तीर्थयात्रेने करतं. असे अनेक मार्गाने प्रवास करत असतात. पण सगळे मार्ग शेवटी गंतव्याला नेतील असं काही सांगता येत नाही. पण नेम असा आहे, सगळ्या मार्गांना योग्य ठिकाणी नेणारा मार्गदर्शक कोण असेल तर ते श्रीगुरू आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या अध्यात्मातल्या प्रवासामध्ये मला प्रत्येक क्षणोक्षणाला योग्य मार्गदर्शन ज्यांनी केलं ते माझे श्रीगुरू म्हणजे माझे पाठीराखे आहेत. ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आहे. श्री गुरु सारी का असता पाठीरा का, श्री गुरु सारी का असता पाठीरा का, श्री गुरु चारी का आता पाठी राखा, श्री गुरु चारी का आता पाठी राखा. श्री गुरु सारी का असता पाठीरा का, श्री गुरु सारी का असता पाठीरा का, श्री गुरु चारी का आता पाठी राखा, श्री गुरु चारी का आता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, 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 श्री गुरु चारी का आता पाठी राखा, श्री गुरु सारी का आता पाठी राखा, श्री गुरु सारी का आता पाठी राखा, श्री गुरु सारी का आता पाठी राखा, आता पाठी राखा, आता पाठी राखा. अध्यात्मातल्या अंतरप्रवासातील उत्तम मार्गदर्शक म्हणजे श्रीगुरू आहेत. हा प्रवास अध्यात्मामध्ये करताना बरेच लोक अध्यात्माच्या प्रवासाला लागतात, पण त्यांचा प्रवास शेवटपर्यंत चालत नाही. मध्येच काहीतरी बिघडतं आणि लोक म्हणतात होतो मी अध्यात्मामध्ये. नाही असं नाही, पण आता आमच्या गुरूंचंही आमचंही जमत नाही, त्यांचाही जमत नाही, आमचा प्रवास बंद झाला. असा हा अध्यात्मातला प्रवास नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन पाहिलं तर ते म्हणतात, माझ्या जीवनाला आधार कोणाचा असेल तर श्रीगुरूंचा आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. झाड लावल्यानंतर त्या झाडाला तुम्ही कितीही पाणी घाला, कितीही खत टाका, किती चांगला प्रकाश असू द्या, किती चांगला वारा येऊ द्या, पण त्या झाडाला फुलं आणि फळं जर एकाच वेळेस सगळ्या झाडांना फुलं आणि फळं यायचे असेल तर एका ऋतूची वाट पाहावी लागते. त्या ऋतूचं नाव आहे, कोण म्हटलं? तो ऋतू कोणता आहे? वसंत ऋतू आहे. आणि एकदा वसंत ऋतू आला, उन्हाळा जरी असला ना तरी उन्हाळ्याच्या काळात सुद्धा झाडांना पालवी हिरवी येते. येते की नाही? का बरं? वसंत हा असा ऋतू आहे की उन्हाळ्याच्या काळामध्ये सुद्धा सगळ्या झाडांना पालवी हिरवी येते, चांगला मोहर येतो, चांगले फळं येतात. हे का म्हणतो आहे मी? तुम्ही कर्म करा, उपासना करा, दान करा, जप करा, अनुष्ठान करा, तीर्थयात्रा करा, तुम्ही परमार्थाच्या सगळ्या साधना करा, पण त्या साधनांना फळ हे तेव्हाच येतं जेव्हा आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक, योग्य मार्गदर्शक गुरु म्हणून जेव्हा येतात ना, तेव्हा आपण जी काही साधना करतो ती साधना सफल होते.
म्हणून श्री गुरु हे कसे आहेत? वसंत ऋतूप्रमाणे आहेत. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तचे परिमूर्तू कारुण्याचा. नाहीतर माणसाला छोट्या छोट्या गोष्टीचा गर्व होतो, अभिमान होतो. मी केलं म्हणून झालं, मी केलं म्हणून झालं. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा मोठा ग्रंथ लिहिला, पण शेवटी म्हणतात किंबहुना तुमचे केले, हे धर्मकीर्तन सिद्धी नेले, येथे माझे जे उरले पायिक पण. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये मोठं काम करावं आणि क्रेडिट मात्र गुरूंना द्यावं. आपण करत काहीच नाही, थोडंफार जर काही मिळालं तर त्याचं क्रेडिट मी केलं म्हणून झालं, असं जर होत असेल ना, तो संसारिक माणूस आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंची ओळख करून देताना त्यांनी त्यांच्या गुरूंच्या नावाचा उल्लेख केला आहे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. हे का म्हणतोय मी? याचं कारण एक आहे, आपल्या जीवनामध्ये जर मोठ्यांचं नाव घेतलं तर त्या माणसाला मोठं होता येतं. म्हणून नेहमी आपल्या क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं असेल ना, त्यांनी मोठ्यांचं नाव घ्यावं. संगति करीना बड़ों की, बढ़ती बड़ी बड़ी जान, गज की माथा आजा बैठे, मन माने फल खा, मन माने फल खा. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय राम, जय जय राम जय जय राम. मोठ्यांचं नाव नेहमी घेत जावं. ज्ञानेश्वर महाराज मोठे का आहेत? त्यांनी ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली तेव्हा ते म्हणतात, मी काही लिहिलं नाही बरं का, माझ्यावरून ती गुरूंची कृपा झाली. हा ग्रंथ माझा नाहीच आहे, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव हे. माझा ग्रंथ नाही, हे गुरूंचं वैभव आहे. म्हणजे नेहमी मोठ्यांचं नाव घ्यावं. मी त्याकरता एक उदाहरण देतो, नीट पहा. आपल्या ह्या शरीराच्या मध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कोण आहेत? तर आपल्या शरीरात जर पाहिलं तर घरातले लोक माणसं म्हणतात ना, मी म्हणतो म्हणून घर चाललं. हे तर यांना विचारतं कोण? तो लहान असेल तरी म्हणतो मी आहे म्हणून चाललं, नाही त्यांना विचारतं कोण? असं जर घरातले माणसं म्हणायला लागले ना, तर आता घरी जाऊन मी जे युक्ती सांगतो तेवढी करा. आणि ती युक्ती केली आणि त्याचं उत्तर मी जे सांगतो ते जर तुम्ही तसं केलं तर घरातला एकही माणूस म्हणणार नाही की मी चाललो म्हणून घर चाललंय. काय युक्ती आहे? युक्ती साधी आहे. हे सगळे इंद्रिय जे आहेत ना, हे मुलं आहेत आणि त्यांचा बाप प्रजापती तो आहे. या सगळ्या इंद्रियांच्या मध्ये भांडण चाललं आणि ते बापाकडे गेलेत. आणि बाप मोठा असतो ना, मोठ्यांचं नाव घ्यायचं असतं. म्हणून ते इंद्रिय म्हणायला लागले, वाणी म्हणायला लागले, मी आहे म्हणून व्यवहार चालला आहे सगळा, नाही तर मी नसेल तर काय चालणार आहे यांचं. डोळे म्हणायला लागले, मी आहे म्हणून चाललं यांचं, यांना विचारतं कोण? हे सगळं चाललं. त्या बापाने सांगितलं, आता असं करा, ज्याला असं वाटतं ना मी म्हणतो म्हणून घर चालतं, मी म्हणतो म्हणून शरीर चालतं, मी म्हणतो म्हणून प्रपंच चालतो, त्यांना तुम्ही सांगा एक वर्षभर यात्रा करून या. आता हे आमचे आलेले आहेत मोरडनर साहेब, यात्रा करून चार महिने नर्मदा परिक्रमा करून आले. आणि मग खरंच ते डोळे निघून गेले एक महिना, एक वर्षभर. आणि परत तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांनी विचारलं, अरे मी जाऊन सुद्धा तुम्ही आणखी तुमच्यात काहीच फरक पडला नाही, तुम्ही दष्टपुष्टच आहात. तेव्हा ते म्हणायला लागले, तुम्ही गेल्यानंतर आंधळा मनुष्य जसा चांगला जीवन जगतो ना, तसं तुमच्याशिवाय सुद्धा आम्ही चांगलं जीवन जगू शकतो. हे जेव्हा डोळ्यांना कळालं तेव्हा डोळे म्हणायला लागले, माझ्यामुळे काही चालत नाही, यांच्यामुळे चालतं. नंतर वाणी म्हटले, मी सांगते म्हणून सगळं चालतं. तेव्हा वाणीला सांगितलं सगळ्या इंद्रियांनी, तुम्ही सुद्धा नर्मदा परिक्रमा करून या. त्या वाणीने नर्मदा परिक्रमा करून आली, पाहिलं तर काही फरक पडला नाही. त्याला विचारलं, माझ्याशिवाय तुमचं चाललं कसं? ते म्हटले, मुका माणसाचं जसं चालतं ना तसं आमचंही चाललंय. मग नंतर कान म्हटलं, माझ्यामुळे चालतं आहे. मग त्या कानाला सांगितलं, तू एकदा जाऊन ये. त्या कानाने तीर्थयात्रा केली, ते कानही फिरून आले. आणि तेव्हा म्हणायला लागला,
माझ्याशिवाय तुमचं चालतंच कसं? ते म्हटले बहिऱ्या माणसाचं चालतं तसं आमचं चालतं. ह्या सगळ्यांचं हे चाललं तेव्हा सगळे इंद्रिय गप्प बसले. ते म्हटले आमच्याशिवाय काही चालत नाही, हे चालवणारा वेगळाच आहे. पोषितो जगाची एक लात, पोषितो जगाची एक ओचित लात. जगाची एक नाद, ओचित जगाची एक नाद. सगळे म्हटले मग आमच्याशिवाय काही चालत नाही. मग म्हटले मी मगाशी म्हटलो की जगताना मोठ्यांचं नाव घ्यायचं असतं. मग आता प्राणावरची आली वेळ. प्राण म्हटलं तुम्ही सगळेच जाऊन आले, आता मी पण जाऊन येतो. एक वर्षभर मी पण तीर्थयात्रा करून येतो. त्या प्राणाने ठरवलं की मला तीर्थयात्रेला जायचं आहे. त्यावढ्या निश्चयातूनच सगळे इंद्रिय गलित गात्र झाले. ते म्हटले काय खरं नाही आता आमचं काही खरं नाही, आमचं काही खरं नाही. मग त्या इंद्रियांची कशी गत झाली? ते म्हटले चांगला घोडा ज्यांना घ्यायचा असेल ना, त्यांची परीक्षा जशी करतात तशी इंद्रियांची परीक्षा झाली. म्हटले कशी? जर नवीन चांगला घोडा घ्यायचा असेल तर चांगला घोडा घ्यावा, 4 खुंट्या बांधाव्यात आणि 4ही खुंट्यांना त्याचे पाय बांधावेत आणि चाबकाचा मोठा फटका द्यावा. आणि चांगला घोडा असेल तो इतकी चांगली उडी मारतो, एका उडीमध्ये 4ही खुंट्या तो वर काढून घेतो. समजायचं की हा घोडा जातीवंत घोडा आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर माझ्याकडे या, नाही तर तुमच्या खुंट्या घेऊन जा वाटलं सर, मी तुम्हाला सांगतो कसं घ्यायचं. पण जेव्हा प्राण जायला लागला तेव्हा सगळे इंद्रिय म्हणायला लागले आता आमचं काही खरं नाही, आता आमचं काही खरं नाही. घोड्याने उंच उडी मारावी आणि सगळे खुंट्या उडून जाव्यात, तसे प्राण जायला लागल्यानंतर सगळेचे सगळे जायला लागलेत. तेव्हा प्राण म्हटला मीच खरा श्रेष्ठ आहे. पण त्या प्राणालाही आज्ञा देणारा हा परमात्मा आहे. मिया नेमिला साता काळ ग्रासित असे भूता, या म्हणी यागाते पंडुसुता. या प्राणालाही चालवणारा कोण असेल तर तो परमात्मा आहे. याची ओळख करून देतात ते श्रीगुरु आहेत. आणि असे श्रीगुरु आपल्या पाठीमागे जर असेल तर आपल्याला आपल्या शरीराचा अभिमान नसतो, आपल्या कर्तृत्वाचा अभिमान नसतो. आपण जेही काही करतो ते त्यांच्या कृपेने करतो. आणि म्हणून महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. मग आता आम्ही इतरांना मोजत नाही. इतरांना मोजत नाही म्हणजे कसं? एका घरामध्ये 10-15 माणसं असावीत आणि नवरा अनुकूल जर असेल तर ती मुलगी बाकीला कोणाला मोजतच नाही. बाकीने किती भांडण करू, किती सांगू की CIT यांना बोलवत का नाही, यांना बोलवलं पाहिजे, CDR तर आम्हीच काढून दिलेले आहेत, त्यांनी यायला पाहिजे. पण बोलवणारच नाही. त्यांना माहिती आहे ना वरचे लोक आमचे आहेत ना, ते कसं बोलवणार ते. आणि म्हणून या सगळ्यांच्या मध्ये आपला कोणत्याच कर्तृत्वाचा अभिमान होत नाही. याचं कारण आहे की ते आमच्या पाठी राखे असल्यामुळे आम्हाला त्याची भीती नाही आहे. त्यामुळे इतरांचा लेखा कोण करी, तुम्ही किती बोंबा मारा, ते आमच्या वर्षा आहेत ना, ते आता आम्हाला काही बोलवत नाही. तसं संसारामध्ये पती अनुकूल असावा, मग घरातले लोक त्रास देत नाही. राजकारणामध्ये मोठा बाप आपला असावा वरचा, त्यामुळे आपण काही जरी केलं तरी कोणी आपलं विचारत नाही. तसं अध्यात्मामध्ये आपल्याला काही येत जरी नसलं ना तरी आपल्याला पाठीराखा जो आहे ना, महान तपस्वी असावा, ज्ञानी असावा, आत्मसाक्षात्कारी असावा. आपल्याकडनं काही चुकलं ना तरी त्याच्या आशीर्वादानं आपलं जीवन हे पूर्ण होतं. शंकराचार्यांचे 4 शिष्य होते. त्या 4 शिष्यापैकी एक शिष्य त्याला फार बुद्धिमान नव्हता, फार बुद्धिमान नव्हता. त्यांचा एक पाठ सुरू झाला शंकराचार्यांचा, आणि मग तोटकाचार्यांना सांगितलं त्यांना बोलवा पाठाला. तेव्हा ते 4ही शिष्य म्हणायला लागले, 3ही शिष्य म्हणायला लागले त्यांना येऊनही कळत नाही तर मग बोलवता कशाला. शंकराचार्यांनी त्या निर्बुद्ध, त्यांच्या दृष्टीने निर्बुद्ध असणाऱ्या त्या शिष्याकडे पाहिलं आणि सांगितलं आजचा पाठ तुम्ही सांगा. पाहिल्याबरोबर त्याच्या अंतर्मनामध्ये ज्ञान जागृती झाली
आणि जेवढे शंकराचार्यांना येतं तेवढा सगळाची सगळा पाठ त्या तोटकाचार्यांनी सांगितला. आणि मग त्या सगळ्या शिष्याने विचारलं, तुला थोडीफार सुद्धा अक्कल नाही, पण अचानकपणे तू आज पाठ कसा सांगितला? ते म्हटले, काय सांगू, श्रीगुरूंनी माझ्याकडे पाहिलं आणि मला सगळं ज्ञान आपोआप झालं. म्हणजे कशाप्रमाणे झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर झाडाचे पानं जसे टवटवीत होतात तसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती, तसं माझ्या श्रीगुरूंनी मला कृपा केली आणि सगळं ज्ञान मला प्राप्त झालं. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेण्याची 4 पद्धती आहेत बरं का. विद्यया विद्या म्हणजे विद्येने विद्या मिळवायची, धनाने विद्या मिळवायची, पैशाने विद्या मिळवायची आणि सेवेने विद्या मिळवायची. 4 पद्धती आहेत. म्हणजे काय, जर यांना गाणं येत असेल तर मी म्हणेल मी तुम्हाला एक श्लोक शिकवतो, तुम्ही मला एक चाल शिकवा. हे जे आहे ना, विद्यया विद्या म्हणजे माझ्याजवळ आहे ते त्यांना द्यायचं आणि त्यांच्याकडं मग मी घ्यायचं, या विद्यया विद्या आहे. दुसरं आहे, किती मोठा जरी असेल तर शिक्षकांना आपल्या घरी बोलवायचं आणि शिकवा माझ्या मुलाला, याला म्हणायचं धनेन विद्या, धनाने विद्या आहे. आणि दुसरं आहे, काही झालं तरी काय हरकत नाही, माझ्या मुलाने गुरूंची सेवा केली पाहिजे आणि सेवेने जे भेटतं ना त्याला म्हणायचं सेवया विद्या. त्या विद्येचं सामर्थ्य जास्त असतं. म्हणून श्री गुरूंची सेवा कशी करावी, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जशी गंगा वाहता वाहता सगळं आपलं ऐश्वर्य समुद्राला समर्पित करते, तसं काया वाचा मनानं आपलं जीवन श्रीगुरूला समर्पित केलं की तो या भवसागरातून तरुण जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी हे उद्गार या अभंगाच्या शेवटच्या कडव्यात काढले आहेत. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उधरिलो गुरु कृपे, आता उधरिलो गुरु कृपे, आता उधारिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा असा पाठीराखा, श्री गुरु सारिखा असा पाठीराखा, श्री गुरु सारिखा असा पाठीराखा, श्री गुरु सारिखा असा पाठीराखा. मी मुद्दाम पहिलं चरण म्हटलं आणि नंतर शेवटचं म्हटलं. याचं कारण एक आहे, पहिल्या चरणामध्ये सिद्धांत सांगितला आणि शेवटच्या चरणामध्ये आपला अनुभव सांगितला. जगामध्ये अनुभवाला जास्त किंमत आहे. म्हणजे कोणताही कोर्स झाला तर शेवटी त्याला अनुभवासाठी काही वर्ष घालवावे लागतात. त्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे नावं आहेत. CAच्या क्षेत्रामध्ये त्याला आर्टिकल्स करणं असं म्हणतात. इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये त्याला अप्रेंटिसशिप करणं असं म्हणतात. डॉक्टर साहेब तुमच्या क्षेत्रात काय म्हणतात? हां, इंटर्नशिप असं म्हणतात. प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्ञान कितीही कमवा, पण शेवटी तुम्हाला अनुभव किती आहेत, अनुभवाला जास्त प्राधान्य आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये आपला अनुभव सांगितला आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, मी या भवसागरातून तरुण गेलो आहे. या भवसागरातून तरुण जाणं किती अवघड आहे. माया मेतांतरंती ते, या भवसागरातून तरुण जाण्याकरता अनेकांनी प्रयत्न केले. विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. मध्येच एक मेनका आली, तपश्चर्या भंग झाला. म्हणजे या भवसागरातून पलीकडे जाण्यासाठी अनेक निघतात, पण अनेक संकटही येत असतात. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी तरुण गेलो हे सांगत असताना दोनदा म्हटले आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, असं दोनदा का म्हटलं?
त्यांना शब्दच आठवला नाही म्हणून म्हटले का तरलो तरलो. त्याचं कारण एक आहे, माणसं जेव्हा बोलतात ना तेव्हा दोन पद्धतीने बोलतात. पहिलं आहे, त्यांना काही जरी म्हटलं ते पहिलं सांगतात सप्ताह खूप मोठा झाला. मार्गदर्शन कोणाचं होतं? मी होतो म्हणून. जेवायला खूप लोक आले होते तिथे, नियोजन कोणी सांगितलं? मी सांगितलं. म्हणजे त्यांचं कोणतंही वाक्य सुरुवात असेल तर मी टाकल्याशिवाय ते वाक्यच पूर्ण होत नाही. त्याला म्हणतात अहम. मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं. पण तुम्ही नव्हते तिथे, पण तुमचे कसं काय झालं? माझे लोक होते ना, माझे लोक होते तिथे, माझ्या लोकांनी केलं ते. म्हणजे काहींना मी पुढे करावा लागतो तर काहींना माझे पुढे करावं लागतं. म्हणजे मी आणि माझं या द्वंद्वामध्ये जे अडकतात ना ते संसारी माणसं असतात. पण संत असं म्हणतात, जे काही केलं ते मीही केलं नाही, माझ्याने केलं नाही, आमच्या पूर्वजांनी ते करून घेतलंय. म्हणून ज्याच्या जीवनामधला मी आणि माझं गेलं ना तो संत आहे. फार संतांची व्याख्या वेगवेगळं करायची नाहीत. ज्याचा मी आणि माझं गेला तो संत आहे, आणि ज्याचा मी आणि माझा मोठा झाला तो मोठा संसारी आहे. मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. तसंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये माझं काही राहिलं नाही म्हणून मी आता या अहम आणि मम यातून गेलो आहे. दुसरं आहे, अहम आणि ममतून गेलोय. तसं अहम ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, म्हणजे मी जन्मातूनही गेलो आणि मृत्यूच्याही पलीकडे गेलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे माझा अहम अध्यासही गेला आणि मम अध्यासही गेला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. माझं आता या जगाच्या विषयी आकर्षण नाही आणि दुसऱ्या जगाच्याही विषयी आकर्षण नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. तुम्ही काय पुरुषार्थ केला? ते म्हटले काही नाही, आता उद्धरिलो गुरुकृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. याचं कारण एक आहे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. मी पहिला चरण आणि शेवटचं चरण, दोन चरण आपल्या समोर सांगितले. पहिल्या चरणामध्ये सिद्धांत आहे, शेवटच्या चरणामध्ये अनुभव आहे, आणि दुसऱ्या दोन चरणांच्या मध्ये युक्तिवाद आहे, दृष्टांत आहे. तो युक्तिवाद आणि दृष्टांत इतका सोपा आहे, तुम्हाला तो सहज समजेल. पण पहिल्यांदा एकदा सर्वांनी मिळून भगवंताचं नामचिंतन करूया. त्याचा प्रयोग जितका वेळ आपल्याला आहे तेवढ्या वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करूया. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ओ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर भगवान संत हरिनाथ महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, भारत माता की जय. मातरम. ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, जय विठोबार 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 ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे.
श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की श्री गुरु सारिका असं हे पद दिलं, पण गुरु कशासारखे असतात हे सांगितलंच नाही. एवढंच म्हटलं फक्त श्री गुरु सारिका. जगामध्ये एखादी वस्तू अतुलनीय जेव्हा असते तेव्हा ती वस्तू तिच्यासारखीच असते. समुद्र जर आपण पाहिला असेल, शंभू महाराज, समुद्र कशासारखा आहे? विहिरीसारखा आहे, तलावासारखा आहे की नदीसारखा आहे? समुद्र कशासारखा आहे? समुद्रासारखाच आहे. आकाश कशासारखं आहे? आकाश हे आकाशासारखंच आहे. समुद्रासारखाच आहे. राम रावणाचं युद्ध कसं झालं? इराण आणि अमेरिका? नाही. राम रावणाचं युद्ध कसं झालं आहे? राम रावणाच्या युद्धासारखंच झालं आहे. म्हणजे जगामध्ये जेव्हा एखाद्या वस्तूला तुलनाच नसते तेव्हा ती घटना त्या वस्तूसारखीच झाली आहे असं म्हणावं लागतं. गगनम गगनाकारम सागरस सागरोपमम राम रावणयोरिद्धम राम रावणयोरिव. राम रावणाचं युद्ध कसं झालं तर हे राम रावणासारखंच आहे. तसं आपल्या आध्यात्मिक आंतरिक प्रवासामध्ये श्रीगुरूंचा पाठीराखा आदर्श कोणासारखा असेल तर तो श्रीगुरू सारखाच आहे. हे दोन सिद्धांत जर कळत नसेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी दोन दृष्टांत दिले. एक दृष्टांत दिला आहे राजा आणि त्याच्या राणीचा, आणि दुसरा दृष्टांत दिला आहे कल्पवृक्षाचा आणि कल्पवृक्षाखाली बसलेल्या एका साधकाचा. तेव्हा दुसरा जो दृष्टांत आहे ना, त्या दृष्टांताची ओळख ज्ञानेश्वर. राज्याची कांता काय भीक मागे, राज्याची कांता काय भीक मागे, राजाची कांता काय भीक मागे, राजाची कांता काय भीक मागे, राज्याची कांता काय भीक मागे, मनाची जोगे जिती पावे श्री गुरु सारिखा आता पाठी राखा, 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 आता पाठी राखा. मुंबईमध्ये दादरच्या रस्त्याने भीक मागण्यामध्ये जिचं 20 वर्ष निघून गेले, त्याच रस्त्याने एक राजा प्रवास करत होता आणि त्या भीक मागणाऱ्या मुलीकडे याचं लक्ष गेलं. त्या मुलीचे डोळे, तिचे नाक, तिचे होठ, तिच्या हस्तरेषा, तिच्या कपाळावरच्या रेषा, हे सगळं जर पाहिलं त्याला असं वाटलं ही तर राजकन्या असायला पाहिजे. ही भीक का मागते आहे? कारण माणसाने किती स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला तर निसर्गामध्ये कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. निसर्ग हा ओपन सगळ्यांसाठी आहे, फक्त आपल्याला कळत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. प्रत्येक वनस्पती हे औषध आहेत पण आपल्याला माहिती नाही म्हणून आपला दुरुपयोग आहे. प्रत्येक अक्षर हे मंत्र आहेत पण ते कसे जुळवावे याचं ज्ञान नाही. प्रत्येक मनुष्य हा योग्यच आहे पण त्याचा उपयोग कसा करावा हे माहिती नाही म्हणून लोक म्हणतात त्याला काही कळत नाही. पण योजकस्तत्र दुर्लभः अमंत्र अक्षरम नास्ती. कोणतंही अक्षर मंत्र नाही असं नाहीच, प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे, फक्त कळत नाही. नाही तर सारे ग मा पद निसा हे स्वर आहेच पण तो स्वर कसा ओळखायचा हे ज्याला कळत त्याला गायक म्हणतात. नाही तर आपण फक्त सारे ग मा पद निसाच म्हणतो, पण तो सा वरचा आहे का खालचा आहे हे ज्याला समजतं ना तो गायक असतो. प्रत्येक मनुष्य योग्यच आहे, प्रत्येक वनस्पती औषधच आहे, सगळंच बरोबर आहे पण कळत नाही. तसं त्या राजाने पाहिलं, मुलगी तर साधी दिसते आहे पण तिला विचारलं लग्न करते का? तेव्हा तिने सांगितलं
मी जरी भिकारी असले धनाने पण मनाने श्रीमंत आहेत, लग्न करायचं की नाही करायचे माझे वडील ठरवतील. त्यांना जाऊन विचारा. एवढं जरी भिकारीपणातलं प्रामाणिकपणा कळाला ना तर महाराष्ट्राची मोठी क्रांती होईल. म्हणजे ज्या भिकारणीला एवढं कळालं की मी पैशाने जरी दरिद्री असले तरी मनाने श्रीमंत आहेत, म्हणून माझ्या वडिलांचा सल्ला घेतल्याशिवाय काही करणार नाही. परंतु आता नवीन नवीन कायदा पण निघू पाहत आहेत. म्हणून मला त्या भिकारणीचं उदाहरण चांगलं आहे. आता सरकारला पण कळालं ते. त्यांनी तो निर्णय घेतला आणि मग तिच्या वडिलांना विचारलं, ही मुलगी मी तिच्याशी लग्न करू इच्छितो, तुम्ही द्याल का? अहो म्हटले, प्रत्यक्ष तुम्ही राजे आहात, तुम्ही जर लग्न करत असाल तर उत्तमच आहे. जिचं 20 वर्ष भीक मागण्यामध्ये गेलं, राजाने तिचा स्वीकार केला आणि दुसऱ्या दिवशी आता ती भिकारी नाही, राजाची कोण झाली आहे ती? राजाची कांता. कांता शब्दाचा अर्थ आहे पत्नी. मग ज्ञानेश्वर महाराज विचारतात, जोपर्यंत राजाचा पाठीराखा नव्हता तेव्हा भिकारी म्हणून रस्त्यावरती फुटपाथवरती भीक मागण्यामध्ये आयुष्य गेलं, पण राजाचा स्वीकार केला, राजाचा पाठीराखा जर मिळाला, आता ते विचारतात, राजियाची कांता काय भीक मागे? प्रश्न विचारतात. सांगा बरं, काय भीक मागणार आहे कधी? उत्तर काय आहे? नाही. कारण का? मनाच्या जोगे सिद्धी पावे. तिच्या मनामध्ये ज्या काही कल्पना येतील त्या सगळ्या कल्पना साकार करण्याची सिद्धी तिला राजाचा पाठीराखा मिळाल्यामुळे आता ते कळालं आहे. तसं ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाहीत त्याचं जीवन हे भिकारीपणाचं आहे. भिकारीपणा म्हणजे काय? शब्द द्यावं मला, थोडा स्पर्श द्यावं मला, गंध द्यावं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्यामध्ये ज्यांचं आयुष्य संपून गेलं आहे असे सगळे माणसं भिकारीच आहेत. कोणी शब्दाने लोकांना फसवतं, कोणी स्पर्शाने फसवतं, कोणी गंधाने फसवतं. हे सगळे माणसं भिकारीच आहोत. आपण किती श्रीमंत जरी असलो तरी प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करा, मला व्हॉट डू यू वॉन्ट? तुम्हाला काय पाहिजे? काहींना स्पर्श हवा आहेत, काहींना गंध हवा आहेत, काहींना रस हवा आहेत. म्हणून ते देवालयात जात नाही. कुठे जातात ते? मंदिरालयात जातात ते. कारण रस हवा आहे त्यांना. म्हणजे सगळेच माणसं, एक सर्प चावला तर मनुष्य मरत असतो, पण 5ही सर्प ज्यांना चावतात त्यांचं काय होत असेल? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो अजगराच्या ताब्यात सापडला ना तर अजगर त्याला विळखा हे करतो, मिठी मारतो. आणि विषारी सर्प जर चावला तर दंश करतो, निघून जातो तो. पण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे असे सर्प आहेत, ते दंश पण करतात आणि विळखा पण मारतात. आणि हे ज्यांना ज्यांना विळखा मारलेला आहेत ते माणसं घरं सोडायला तयार नाहीत. अहो म्हटले, कीर्तनाला चला, नाही हो ती अजून आलीच नाही. समजायचं की विळखा मारलेला आहे अजून तो. ते घराच्या बाहेर निघायलाच तयार नाही. मी म्हणतो असं नाही, विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताटी. विषयाच्या सर्पाने एकदा मिठी मारली की ते निघायला तयार होत नाही. पण एकदा गुरूंनी नुसतं शिष्याकडे जर पाहिलं ना तर त्याच्या अंतकरणातले काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार निघून जातात. आणि एकदा की अंतकरण निर्मळ झालं, परमात्मा स्वतः येऊन त्या निर्मळ अंतकरणामध्ये येऊन राहतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते. अशी स्थिती ज्ञानेश्वर महाराज माझी झाली असं म्हणतात. मला अंतकरणामध्ये काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मत्सर नाही. आता मला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्याकडे भीक मागण्याची गरज नाही. कशाप्रमाणे? राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे राजे आहेत, निवृत्तीनाथ महाराज हे राजे आहेत. म्हणून हा पहिला दृष्टांत दिला. पण या दृष्टांतामध्ये कमी आहेत. एक करा बरं विचार, काय कमी आहे? राजा किती जरी मोठा असला, राणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा असला, पण समजा दुसऱ्या राजाने आक्रमण केलं आणि त्याचं राज्य हिसकावून घेतलं तर मग
हाही भिकारी आणि तीही भिकारी, पण ज्यांना साक्षात्काराचं स्वराज्य मिळालं त्यांचं सर्वात्मक पण कोण हिरून घेईल बरं? कल्पतरू तळवटी जो कोणी पैसला, कल्पतरू तळवटी हो जो कोणी पैसला, काय उणे त्याला सांगतो जे, काय उणे त्याला सांगतो जे, श्री गुरु सारिका श्री गुरु सारिका खरं म्हणजे हा अभंग करत असताना त्यांना गुरु कशासारखे आहेत? राजासारखे असं म्हणता आलं असतं, पण दुसऱ्या राजाने आक्रमण जर केलं तर तो राजाही भिकारी होऊ शकतो आणि त्याची पत्नीही भिकारी होऊ शकते. म्हणून श्रीगुरु सारखं त्यांना म्हणता येत नाही, म्हणून श्रीगुरु सारखेच आहेत. दुसरं उदाहरण दिलं ते म्हटले कल्पवृक्षाखाली. कल्पवृक्ष हा कोणी पाहिला नाही, पण साहित्यामध्ये त्याचं वर्णन आहे. मनातल्या सगळ्या कल्पना पूर्ण करणारा वृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे. मग कल्पवृक्षाखाली जर बसलं तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण म्हटलं याच्यामध्ये पण उणीव आहेत. कल्पवृक्षाखाली बसलेला मनुष्य वेगवेगळ्या कल्पना करतो आणि त्याच्या कल्पनेला स्वातंत्र्यच नसतं. स्वातंत्र्य असतं, पण कल्पना करता त्यांनी करता करता अशी कल्पना केली सगळ्याच माझ्या इच्छा पूर्ण होतात. या कल्पवृक्षाखाली भूत तर नसेल? लगेच भूत निर्माण झालं. एवढं मोठं भूत निर्माण झालं, हे मला खाणार तर नाही? त्याने खाऊन टाकलं. मग सांगा, अशा कल्पवृक्षाखाली जर बसला तर बसणाराच मरून जातो. मग श्रीगुरु असे आहेत का? श्रीगुरूंची कल्पना कल्पवृक्षालाही देता येत नाही, राजालाही देता येत नाही. म्हणून श्रीगुरु कशासारखे आहेत? श्रीगुरु सारखेच आहेत. म्हणून श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अभंग संपला. तुम्ही पहिल्यापासून ऐकलं आहे. आता 2च मिनटं ऐका, म्हणजे या अभंगाचं एसेन्स सार काय आहेत ऐकताय ना? एवढंच ऐका, बाकी विसरून गेला तरी चालेल. सत्य जे असतं ना ते अतिशय सूक्ष्म असतं. ते लवकर पटकन कळत नाही. त्याकरता शरीराची तयारी लागते, मनाची तयारी लागते, बुद्धीची तयारी लागते. आणि ही एकदा सगळी तयारी झाली की घटना पटकन घडत असते. पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याच्या अगोदरची तयारी खूप करावी लागते. डॉक्टर साहेब ऐका नाही, रोज तुम्ही करतात. पण एकदा सगळी तयारी झाली, डॉक्टर आला, पटकन ऑपरेशन करतायत. तसं सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी तयारी खूप लागते. म्हणून शास्त्राने सांगितलं, तुमच्या जवळ जे आहे ना त्याच्याकडे पहा नीट. म्हटले का? तुम्हाला जिने जन्म दिला तिच्याकडे पाहताना ही आई देवाचं रूप आहे, म्हणून तिच्याकडे पाहताना देव म्हणून पहा. मातृदेवो भव. ज्याने जन्माला घातला आहे तो फक्त बाप जन्मदाता नाही, तो सुद्धा तुमच्या दृष्टीने देवच आहेत. पितृदेवो भव. म्हणजे आपल्या जवळच्या माणसांना देव मानायला सुरुवात करा. तिथून लवकर कळणार नाही देव, पण घरातल्या देवाला सुरुवात करा. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आणि तुम्हाला UKG LKG पासून अगदी PhD पर्यंत ज्यांनी शिकवलं ते सगळे गुरु जे आहेत ना, त्या गुरूंना सुद्धा त्यांच्याकडे पाहताना देवत्वाची भूमिका ठेवा. आचार्य देवो भव. मनाची तयारीला मन उन्नत करणं म्हणतात. वी हॅव टू अपलिफ्ट युअर सेल्फ विथ व्हेरियस टेक्निक्स. या शास्त्राने वेगवेगळ्या टेक्निक सांगितल्या आहेत. गुरूंच्या माध्यमातून, आईच्या माध्यमातून. नंतर आपल्या घरी येणारे जे पाहुणे आहेत ना, ते अचानक जर आले तर त्यांना भिकारी म्हणू नयेत,
तो आपल्याकडे येणारा जरी कोणी असला ना, तो आपला पाहुणा आहे, देव आहे. म्हणून त्याला सुद्धा अतिथी देवो भव, म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, असं पाहता 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 हे एक्सटेन्शन वाढवायचं. आणि जसं ही माझी आई आहेत ना, सगळ्यात तशा माझ्याच आई आहेत. हे जसे माझे वडील आहेत ना, सगळे माझ्या वडिलांसारखेच आहेत. आणि असं पाहता पाहता आपण ज्यांना ज्यांना भेटू ते ते भगवंताचेच रूप आहेत. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि असं करता करता हे सगळं विश्व हे माझं घर आहे. हे विश्वची माझे घर, ऐशीमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे सगळं विश्व माझंच कुटुंब आहे. आणि नंतर नंतर पाहता पाहता हे नाम रूप हे सगळे खोटे आहेत, पण या सगळ्यांच्या माध्यमातून माझा परमात्माच नटला आहे. म्हणून सगळ्या ठिकाणी परमात्म्याला पाहण्याचं कला कौशल्य जे शिकवतात ते गुरु. सामान्य आईपासून तर साक्षात्कारापर्यंत जे नेतात ना, एवढ्या मोठ्या अंतिम सिद्धांतापर्यंत नेतात, त्यांच्यासारखं जगामध्ये कोण असेल? कोणीच नाही. म्हणून श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही आजूबाजूला आहेत ना, आईला, वडिलांना, घरातल्या सगळ्या लोकांना मानता मानता हे विश्वात्मक भूमिका आपल्याकडे यावी. आणि 91 वर्षानंतर आपल्या गावातले कमीत कमी भांडणं कोर्टामध्ये असावेत. आपल्या गावातील तरुणींना व्यसन कमीत कमी असावं. नाही 100व्या वर्षापर्यंत सगळे व्यसन संपले पाहिजेत. कोणी घटस्फोटीत नसले पाहिजेत. एकमेकाच्या विषयी आपुलकीची भावना असली पाहिजे. अध्यात्म म्हणजे टाइमपास नाही आहे. इट इज इम्प्लिमेंटेड सायन्स. हे प्रायोगिक शास्त्र आहे ते. आणि म्हणून यांना चाली येतात म्हणून फक्त चाली म्हणायच्या नाहीत. या चाली ऐकता ऐकता जर तुम्हाला गायन कळत असेल ना, तर एखाद्या स्वराने सुद्धा समाधी लागण्याची शक्यता आहे. गायनाची अंगी शक्ती अद्भुत आहे, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी. आणि म्हणून हे टाळ, मृदुंग, वीणा या सगळ्यांच्या माध्यमातून ब्रह्मरस सेवन करता यावा याकरता सप्ताह आहे. 91 वर्ष या सप्ताहाला होत आहे. अत्यंत प्रसन्न मनाने आपण एकत्रित येऊन आपण या सप्ताहाचा दुसरा दिवस आपण यशस्वी पार केला आहे. या दुसऱ्या दिवसाचं पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे मंडळी आले आहेत. सगळ्यांचा नामनिर्देश न करता सर्वांना धन्यवाद देतो. आणि हे कीर्तन ऐकता ऐकता एखादा शब्द जर तुम्हाला आवडला तर तो आपल्या जगण्यातला भाग करा. नाही तर फक्त मस्त म्हटले बरं का, छान म्हटलंय. मला तुमचं सहानुभूती अजिबात नको आहे. सत्याकडे जायचं असेल तर कटू सत्यसुद्धा हे पचवावं लागतं. एखादं वाक्य जर तुम्हाला पटलं असेल तर ते बरोबर घेऊन जा. आणि अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. भैरवी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.